9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल येथे आदिवासी क्रांती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनेही जागतिक आदिवासी दिन विविध नृत्यांचं सादरीकरण करत उपक्रम राबवून जल्लोषात साजरा झालाय. यावेळी उपस्थित सर्व आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करत पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरत ठेका धरला. विद्यार्थ्यांनीही मनमोहक नृत्य सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधलं. आदिवासी क्रांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था हर्सुल नियोजन समितीचे अध्यक्ष वामन खरपडे, संस्थापक अध्यक्ष नितीन लाखन, उपाध्यक्ष तुकाराम कांबडी, खजिनदार रमेश भोये, सचिव जगन गोराळे, मुख्य सल्लागार लक्ष्मण भांगरे, त्याचबरोबर रवी भोये, पुंडलिक कनोजे, निलेश चौधरी, दिलीप चौधरी, मिथुन राऊत, जयराम भुसारे, कृष्णा राऊत, रमेश शेंडे, काशीनाथ वळवी, नारायण आसम, दिनेश तरवारे, ललित तरवारे, विठ्ठल पवार, दिलीप तरवारे, अंबादास खैरे, विठ्ठल मवळे, प्रकाश तुंगार, ज्ञानेश्वर गावित, लक्ष्मण वाघेरे, नंदा शेंडे, वनिता बोरसे, प्रतिभा लांघे, भरत खोटरे आदी उपस्थित होते. आदिवासी क्रांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था हर्सुल यांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. राहणार ठामापाडा आमच्या पारंपरिक आदिवासी भागामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन हा आम्ही फार मोठ्या संख्येने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करीत आहोत. याची तरुणांनी दखल घेऊन त्यांनी असाच कार्यक्रम केला पाहिजे. आणि आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून डीजेला फाटा देऊन आणि आम्ही आदिवासी पारंपरिक लोककला सादरीकरण करतो. तरी सर्व समाज बांधवांनी पुढील असाच सगळ्या भागामध्ये आदिवासी भागात कार्यक्रम करावा अशी मी हर्सुल भागाच्या वतीने विनंती करतो. माझं नाव रवींद्र तुकाराम भोये, माजी सभापती त्र्यंबकेश्वर. आमच्या या हर्सुल गावामध्ये हे आमचं 8वं वर्ष आहे. जे आपल्या आदिवासी लोककला ज्या लोप पावत चाललेल्या आहेत त्या कला जिवंत राहाव्या, पुढील पिढीला आपल्या आदिवासी समाजात असलेल्या पारंपरिक कला ह्या ज्ञात राहाव्या याकरता हे सातत्याने आमचे हे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या लोककलेवरतीच कार्यक्रम केला जातो. आम्ही गेल्या 2 वर्षापासून जे आता नव्याने आलेले विद्यार्थ्यांमध्ये नवीन तरुणाईमध्ये जे डीजे आहे, आम्ही डीजे मुक्त कार्यक्रम हा इथं या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि लोकांचा उत्साह आणि कार्यक्रमाला जे प्रेरणा चांगली मिळते. आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या या भागातील सर्व आदिवासी बांधवांचे आभार व्यक्त करतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.